टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे आपल्याबरोबर आहेत। विकास ठाकरेजी, नागपूरमध्ये आणि विदर्भात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस जो आहे तो बरसताना पाहायला मिळतोय। राजेंद्र नगर असेल, नरेंद्र नगर असेल, नागपुरामधले अनेक ठिकाणी जो आहे तो जलसाठा जो आहे तो वाढलेला असल्याचं पाहायला मिळतंय। रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। कुठेतरी निकृष्ट दर्जाची कामं झाल्यामुळे हा सगळा पाणी साठा जो आहे तो वाढतोय का पावसाचा? असं आहे की पावसाळ्यात पाऊस येणार आहे, त्याची दक्षता आधी घ्यावी लागते। महानगरपालिका ती दक्षता घेताना नाल्यांची सफाई असेल, गटर लाईन असेल किंवा स्ट्रॉम ड्रेन लाईन असेल, यांची सफाई बरोबर झाली तर पाण्याचा निचरा होऊ शकतो। आपण पाहिलं असेल की मागच्या वर्षी जो पावसात पूर आला होता त्यामुळे अनेक वस्त्या वाहून गेल्या होत्या आणि लोकांचं नुकसान झालं। त्यानंतर शासनाने 200-300 कोटी मला वाटतं की बजेट दिलं होतं, त्यामध्ये नाल्यांची दुरुस्ती आणि कामं। आता हे कामं निकृष्ट दर्जाचं झालं असेल म्हणून पुन्हा तीच परिस्थिती आहे। तर मला वाटते की जे शासन पैसा देते आणि ज्या यंत्रणेच्या माध्यमातून कामं होतात त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याचं ऑडिट झालं पाहिजे कुठेतरी की हे कामं झाली आहे याच्यामुळे काय होणार। आता पहा, 3 दिवसाच्या पावसामुळे नागपूर शहरातील जनजीवन व्यस्त झालेलं आहे। पूर्ण घराघरांमध्ये पाणी आहे, गरीब लोकांचं नुकसान आहे। शहरातल्या 4ही कोणत्यात पाणी शिरलेलं आहे। मला 2 दिवस जर हे पाणी उघडलं नाही तर ही परिस्थिती विदारक होईल आणि लोक कुठे जातील हा मोठा प्रश्न आहे। प्रशासनाने यांची सोय करायला पाहिजे आणि शासनाने एक विशेष निधी देऊन नागपूरच्या ज्या पूरग्रस्त लोकांचं नुकसान झालं आहे, कारण की बरेचसे लोक रोज कमावणारे, रोज खाणारे आहेत, त्यांनी का उपाशी मरावं का? तर मला वाटते की या वस्त्यांमधलं पाणी गेलं तिथला पूर्ण पंचनामा व्हावा, त्यांना भरपाई मिळावी अशी मागणी आम्ही शासनाकडे करणार आहे। आणि जे पैसे शासन देतं त्या पैशामध्ये जे डेव्हलपमेंटचे कामं होतात तर खरंच ते जनतेच्या उपयोगाची आहेत। आम्ही मोठमोठे प्रकल्प उभारतो, परंतु ते प्रकल्प न उभारता पहिले जर या लोकांच्या सोयी केल्या, आम्ही यांच्या घरात पाणी जाणार नाही, यांना पिण्याचं पाणी मिळेल, त्यांना सोयीसुविधा मिळतील, तर मला वाटते खरंच जनता या सरकारला आशीर्वाद देईल असं वाटतं। परंतु मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री तुमच्या नागपूर शहरातून येतात। राज्याचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत, तरी देखील पावसामुळे संपूर्ण शहरामध्ये पाणी भरलं जातं। ही व्यवस्था किती विदारक आहे, कारण की वर्षानुवर्षे ही नेते मंडळी या सगळ्या महानगरपालिकेवरती सत्ता गाजवतात। कसं आहे की पाऊस रोखणं या नेत्यांच्या हातात नाही आहे। पाऊस आला तर त्याचं नियोजन, लोकांना त्रास होईना याचं दिशानिर्देश देण्याचं काम सरकारचं आहे आणि मला वाटतं ते काम बरं व्हावं आणि त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशाप्रमाणे काम होतं काय? सरकार आदेश देते पण ज्या खालच्या यंत्रणा आहे त्या खरंच यशस्वी आहे का हे काम करण्यामध्ये, हा संशोधनाचा विषय आहे। जर हे झालं असतं तर आज नागपूरची परिस्थिती अशी नसती। एक वेगळा प्रश्न, संजय गायकवाड जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी आज आकाशवाणी आमदार निवासच्या कॅन्टीन चालकाला जी आहे ती मारहाण केलेली आहे। निकृष्ट पद्धतीचं जेवण जे आहे ते आमदार संजय गायकवाड यांना त्या कॅन्टीनमधनं देण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्यांचा राग अनावर होत त्यांनी ही मारहाण जी आहे ती कॅन्टीन चालकाला केली आहे। कशा पद्धतीने बघता सत्ताधारी पक्षाचे आमदार? मला वाटतं की सत्ताधारी पक्षाच्या किंवा कोणत्याही जनप्रतिनिधींनी लो प्रोफाईलनी राहायला पाहिजे। आता त्या बिचाऱ्याने जेवण बनवलं असेल ते निकृष्ट दर्जाचं आहे, त्याच्या मालकाला तक्रार कर, त्याला मारून काय मिळालं असेल? एका गरीब माणसावर हात उचलून त्याचा शाप घेणं हे मला वाटत नाही। आपण सामान्य माणसाची खूप प्रेमाने वागायला पाहिजे, कोणाची चुकी झाली तरी त्याला माफ करून द्यायला पाहिजे, एवढी उदारता पाहिजे। मला वाटतं ही दुर्दैवी घटना आहे। सत्ता पक्षातील आमदारांनी तर याचं भान ठेवायला पाहिजे। नुकतंच आपण त्या पडवळकरांचं स्टेटमेंट पाहिलं असेल, त्यांनी ज्या ख्रिस्ती समाजाच्या विरोधात स्टेटमेंट दिलं, तशा समाजाच्या विरोधात स्टेटमेंट देण्याचंही काम जनप्रतिनिधींचं नाही आहे। याची दखल सरकारनं घ्यावी आणि सत्तेत असलेल्या आमदारांना त्यांनी सांगावं की असे कामं करू नये, अशी अपेक्षा आहे सरकारकडनं आम्हाला।
धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार विकास ठाकरे आपल्याबरोबर होते. नागपूरमध्ये जी काही विकास कामं झालेली आहेत ती सगळी फोल विकास कामं आहेत, निकृष्ट दर्जाची कामं झाली आहेत. या सगळ्या संदर्भात एक ऑडिट झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण की नागपूर विदर्भामध्ये सातत्यानं पाऊस पडतच असतो, परंतु तो पाऊस पडल्यावरती त्या पावसाच्या पाण्याचं नियोजन जे आहे ते महानगरपालिकेकडनं केलं पाहिजे. परंतु कामच निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे हा सगळा जलभराव जो आहे तो शहरातल्या विविध ठिकाणी होतं. त्यामुळे जनजीवन नागपूरकरांचं विस्कळीत झालेलं आहे. याकडे प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे ते प्रशासनाचं आहे असं मत जे आहे ते विकास ठाकरे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.